अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, खूप खूप भाग्यवान आहेस की हा आज संदेश तू ऐकत आहेस। हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐक। मन लावून स्थिर चित्ताने ऐकून तर बघ। तुझ्या आयुष्यातील मागे लागलेली सर्व चिंता, काळजी, पणवती निघून जाईल। बाळा, कधीही स्वतःला समजू नका की मलाच फक्त खूप दुःख आहे। कधीकधी गुलाबालाही खूप काटे आहेत हे कधीच विसरू नका। तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका। आपल्या स्वामींना नेहमी सांगा, स्वामी तुम्ही सोबत आहात म्हणून कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद माझ्यामध्ये दुप्पट मिळते। स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळते। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो। स्वामींवर विश्वास ठेवा। कधीकधी तुम्हाला ते सुद्धा भेटतं ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नसेल। स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा। मग बघा, तुम्हाला स्वतःला कधीच काही मागायची गरज नाही। स्वामी म्हणतात, हे जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात। सर्वच प्रश्न सोडून कधीही सुटत नाहीत। काही प्रश्न परमेश्वरावर सोडून द्यावे, मग ते आपोआप सुटतात। बाळा, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे कधीही महत्त्वाचे नाही, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्त्वाचे आहे। स्वामी माऊलींना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून आपली मुक्ती होते। जगणे तर सोपे होते, स्वामी सोबत आहेत म्हणून मृत्यूतूनही सुटका होते। स्वामी म्हणतात, बाळा, देव कधीही कोणाचे वाईट करत नाही, पण देवामध्ये एक खोड आहे। दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही। बाळा, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे। मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावरही आणि गरुडावरही मीच आहे। मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, हम गया नहीं जिंदा है। या स्वामींच्या अभिवचनाचे नेहमी स्मरण ठेवा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, जी व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहते त्याच्या दारावर उभे असलेले सुखसुद्धा बाहेरूनच परत जाते, आणि जी व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून राहते त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडत नाही। स्वामी भक्तांनो, आपले आयुष्य खूप सुंदर आहे। या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना, क्षमा मागा। ज्या काही तुमच्या चुका झाल्या असतील त्याबद्दल स्वामींकडे मनापासून क्षमा मागा। स्वामी माऊली आईच्या मायेने आपल्याला जवळ घेऊन आपल्या सर्व चुकांना क्षमा करणार हाच विश्वास ठेवा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि हा सुंदर मार्गदर्शन ज्याला गरज असेल त्याला शेअर करा। स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा संकटात आपण एकटेच प्रयत्न करत असतो, झुंज देत असतो, आपल्या कुटुंबासाठी झटत असतो, तेव्हा समजून जायचे की आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत। आपण एकटे नाही, तेच तर लढण्यासाठी प्रत्येक गोष्टीत आपल्याला प्रेरणा देत आहेत याचेच नेहमी स्मरण ठेवायचे। सर्व दरवाजे
तुमच्यासाठी बंद झाले, तरीही लक्षात ठेवा की स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा फक्त आपल्या स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. कारण अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील. फक्त स्वामींना अर्थ मनाने हृदयापासून साथ घालून तर बघा आणि मग बघा स्वामींचा आपल्यावर किती कृपा आशीर्वाद आहे, प्रेम आहे, आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, बाळा, वेळ लागेल पण सर्व तुझ्या आयुष्यात ठीक होईल. तुम्हाला जे पाहिजे तेच मिळेल. आता कदाचित तुमचे दिवस वाईट आहेत, पण आयुष्य नाही. काळजी नसावी, चिंता करू नकोस, कारण चिंता तुला नेहमी आतून पोखरत राहील. बाळा, माझे आशीर्वाद, माझे प्रेम तुझ्यासोबत आहेत ना, मग चिंता का करतोस? तुझ्या मुखामध्ये जर माझे नाम आहे तर घाबरू नकोस, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुझे प्रामाणिक प्रयत्न जे काही करत आहेस ते नेहमी सकारात्मक विचाराने तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे चालत राहा. कारण नकारात्मक विचार केलेस तर कदाचित तुझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधीसुद्धा जाऊ शकतात. म्हणून नेहमी सुंदर विचार, सकारात्मक विचार करत करत आयुष्यामध्ये पुढे जात राहा. आम्ही आहोत तुझ्यासोबत. स्वामींची शक्ती आपल्या अवतीभोवतीच असते, पण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील आता अंधकार काही क्षणातच, काही दिवसातच दूर होणार आहे. तू आजपर्यंत दुःखाचे दिवस भोगले आहेस, आता ते सर्व तुझ्या आयुष्यातून संपणार आहे. तुझ्या मागील सर्व पणवती निघून जाणार आहे. फक्त बाळा, योग्य वेळेची वाट बघ. तो दिवस दूर नाही की तुझ्या आयुष्यात खूप काही बदल होणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी भक्तांनो, आपण आपल्या स्वामींचे मनापासून आभार मानले पाहिजे की स्वामींनी इतकं सुंदर आयुष्य आपल्याला दिले आहे. त्या आयुष्यामध्ये जे पण आपल्या वाट्याला येते, चढ उतार, सुखदुःखाचे दिवस येतात, जे काही प्रसंग येतात, त्या सर्व प्रसंगातून आजपर्यंत आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला तारून नेले आहे, याचे स्मरण ठेवा. आजपर्यंत आपल्याला खंबीरपणे प्रत्येक संकटात सामोरे जाण्याची ताकद दिली आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.